हरे कृष्ण। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः। भगवान सच्चिदानंद विग्रह आहेत म्हणून त्यांना नमस्कार केला जातो। सच्चिदानंद म्हणजे काय आपण पाहत होतो, सत म्हणजे शाश्वत। भगवंत सदा आहे तो, भगवंत काल होते, भगवंत आज आहेत आणि भगवंत उद्याही राहतील। आपण काल नव्हतो, आज आहोत, उद्या राहणार नाही। आपली बी पुण्यतिथी येणार का नाही एक दिवशी। विदेशामध्ये भरपूर नास्तिक लोक आहेत जे देवाला मानत नाही, स्वतःला एथिस्ट म्हणतात। आम्ही नास्तिक आहे हो। दोन प्रकारची लोक असतात, नास्तिक आणि आस्तिक। नास्तिक म्हणजे काय आणि आस्तिक म्हणजे काय? आस्तिक कुणाला म्हणतात? जो देवावर श्रद्धा ठेवतो, बरोबर, छान, जो देवाला मानतो। आणि नास्तिक म्हणजे जो देवाला मानत नाही। लक्ष्मणने बरोबर सांगितलं, जो देवाला मानत नाही त्याला काय म्हणतात? नास्तिक। शब्दशः अर्थ बघा किती सुंदर अर्थ आहे, काय छान नाव ठेवलेलं आहे, नास्तिक आणि आस्तिक। नास्तिक कुणाला म्हणतात म्हणे? त्या व्यक्तीला जो देवाला म्हणतो की तू नाही आहेस, न अस्ति, देव आहे का जगामध्ये? तर तो काय म्हणतो? न अस्ति, नाही आहे, या जगामध्ये देव नाही आहे, न अस्ति, नाही आहे तो, असं म्हणणाऱ्याला न अस्तिक असं म्हणतात, नास्तिक। कळालं का? पण जो देवाचा भक्त त्याला विचारतात, काय बाबा देव आहे का जगामध्ये? तो काय म्हणेल? अस्ति, आहे, देव आहे असं म्हणणाऱ्याला काय म्हणतात? अस्तिक। जो नाही आहे म्हणतो त्याला नास्तिक, न अस्ति म्हणणारा नास्तिक, अस्ति म्हणणारा आस्तिक। आलं लक्षात? तर जे एथिस्ट लोक आहेत, जे देवाला मानत नाही आहेत, एकदम उघड उघड, तुम्ही आजकाल टेलिव्हिजनवर पण पाहू शकता, जितकं मनोरंजन आजकाल या टीव्ही सिरियल मध्ये, डेली सोप्स मध्ये येत नाही, त्याच्यापेक्षा जास्त मनोरंजन आजकाल तुम्हाला टीव्ही डिबेट मध्ये, समाचार मध्ये बघायला मिळेल। फुल आनंद। आणि त्याच्यामध्ये येऊन उघड उघड असं बोकडासारखी दाढी ठेवून लोक येतात आणि सांगतात आम्ही नास्तिक आहे, आम्ही मानत नाही देवाला, असे कित्येक जण असतात। विदेशामध्ये एक तरुण होता ज्याचं नाव होतं बॉब। काय नाव होतं? BOB, बॉब। आणि तो नास्तिक होता। काय होता? नास्तिक होता। आणि नास्तिक लोक एवढ्यावरच देवाला नाही असं मानून समाधान राहत नाहीत, ते जगावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात, लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतात की कसा देव नाहीये। म्हणजे त्यांची इतकी ईर्ष्या असते देवाप्रती की ते लोकांना पकडून पकडून सांगतात, हाय का तुझा देव? हाय, बघ या शंकराच्या मंदिरमध्ये कुत्रा येऊन बसलंय, त्या देवाला स्वतःचं रक्षण करता येत नाही, तो तुझं काय रक्षण करणार आहे? असं शिकवणारी लोक लई आहेत जगामध्ये। असं ती लोक का करतात हो? कारण त्यांचा देवाप्रती द्वेष आहे। काय बघू सांगा कारण? त्यांचा देवाप्रती काय आहे? द्वेष आहे, द्वेष। ईर्ष्या करतात देवाशी, ईर्ष्या करतात देवाशी। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण देवाप्रती ईर्ष्या केलो म्हणूनच आपण देवाच्या धामातून खाली आलो, असं स्वतः कृष्ण गीतेत सांगतात। इच्छा द्वेष समुत्थेन वंद मोहेन भारतः सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप। अर्जुन, या दोन कारणास्तव, एक तर इच्छा जाहीर केली की कृष्ण एकटेच भोगता कसे, भोगताराम यज्ञ तपस्याम, एकटाच भोग करतोय देव वैकुंठात बसून, आम्हाला काही देत नाही,
एकतर भोग करण्याची इच्छा झाली, भोग न मिळाल्यामुळे देवाप्रती द्वेष निर्माण झाला, सर्गे यांती परंतप। हे अर्जुना, या संसारात जीव पडला, या जन्म मृत्यू चक्रात अडकला, संस्कृतीमध्ये अडकला। पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहे पारे मुरारे, शंकराचार्य म्हणतात। या आवागमन चक्रामध्ये तो अडकला हो। वारंवार त्याला जन्म घ्यावा लागतो, मरावं लागतं, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म। हे चक्र चालू झालं, ही संस्कृती चालू झाली, हे चक्र आवागमन चक्र सुरू झालं, जन्म मृत्यूचं चक्र चालू झालं आणि आपण याच्यामध्ये अडकलो। या नास्तिक लोकांचा देवाप्रती द्वेष असतो। काय असतो? द्वेष असतो। त्या द्वेषापोटी त्या बॉब नावाच्या तरुणाने काय करावं? मोठ्याच्या मोठ्या एका भिंतीवर लिहिलं। काय लिहिला? गॉड इज डेड। काय लिहिला? गॉड इज डेड म्हणजे काय? देव मरण पावलेला आहे। काय लिहिला? विदेशामध्ये ती पद्धत आहे, त्यांच्याकडे असा स्प्रे असतो। त्यांनी ईर्षेपोटी जाऊन एका मोठ्या भिंतीवर लिहून टाकलं, गॉड इज डेड, देव मेलाय म्हणे। आणि एवढंही नाही, निर्लज्जपणाची हद्द, त्यांनी खाली आपलं नावही लिहिलं, BOB बॉब। काय लिहिलं? मी म्हणतोय देव मरण पावलेला आहे, गॉड इज डेड। खाली काय लिहिलं आपलं नाव? BOB बॉब। काही दिवसांनी याचा नंबर लागला, याचंही रामनाम सत्य झालं आणि बॉब शेवटी काय झाला? मरण पावला। आणि लहान लहान मुलांनी जेव्हा याला पाहिलं होतं ते नाव लिहिताना, ते खोडकर मुलं असतात, बरोबर लक्षात ठेवतात। मग तो मेला, त्याची अंत्येष्टी झाली, त्याचं फ्युनरल झाला, त्याच्यानंतर त्या एका मुलांनी लक्षात ठेवलं होतं। ते मुलगा पळत पळत गेलं, त्यांनी त्याच्यापेक्षा मोठा काळा स्प्रे घेऊन आला एक मोठा, आणि त्यांनी जास्त काही लिहिलं नाही। जिथं GOD गॉड होतं ते तेवढंच पुसलं आणि तिथं लिहिलं BOB बॉब। मग काय झालं वाक्य? बॉब इज डेड। कोण मरण पावला? बॉब मरण पावला। आणि खालचं बॉब पुसलं आणि तिथं लिहिलं GOD गॉड। या बॉबने लिहिलं होतं गॉड इज डेड बॉब, त्या मुलांनी काय केलं? गॉड पुसून टाकलं, बॉब इज डेड आणि खाली लिहिलं गॉड। बॉब मरण पावला, आणि असं कोण म्हणतंय? देव म्हणतो, गॉड म्हणतो। कारण बॉब जेव्हा जिवंत होता तेव्हा बी गॉड होता, आणि बॉब मेला तेव्हा बी गॉड अजून सुद्धा जिवंत आहे। म्हणून देवाला सनातन म्हणलेलं आहे, शाश्वत म्हणलेलं आहे। असा कधीच काळ नव्हता ज्यावेळी कृष्ण नव्हते। भगवंत कालही होते, भगवंत आजही आहेत, आणि तुम्ही आम्ही नसो तेव्हा सुद्धा कृष्ण या जगामध्ये राहणार आहेत। का हो? कारण ते सत्य सनातन आहे। कसे आहेत? सत्य सनातन। म्हणून या देवाविषयी सांगणारा जो धर्म आहे त्याला सनातन धर्म म्हणलेला आहे। काय म्हणलेलं आहे? सनातन धर्म की जय। असा धर्म जो सत्य आहे, सनातन आहे, शाश्वत आहे, कधीही नष्ट न होणार आहे। लोक म्हणतात आमचा धर्म इतका जुना आहे, 2000 वर्षाचा, 2500 वर्षाचा, 700-800 वर्षाचा म्हणतात लोक। पण जे जे धर्म या धर्तीवर जन्माला आलेले आहेत ते धर्म एक दिवशी काय होणार? नष्ट होणार। कारण ज्यातसेही ध्रुव मृत्यू, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचं मरण निश्चित आहे। परंतु सत्य सनातन धर्माचं काही शाश्वत आहे का? त्याचा कोणी संस्थापक आहे का? असा कोणी व्यक्ती आहे का ज्यांनी सत्य सनातन धर्माची स्थापना केली एवढ्या हजारो शेकडो वर्षापूर्वी? असं भगवंत शाश्वत आहेत, भगवंत सनातन आहे, सत्य आहे। म्हणून भगवंतानं सत म्हणलेलं आहे। काय म्हणलेलं आहे? सत म्हणलेलं आहे। दुसरा शब्द आलेला आहे चित। आपण पाहतोय सच्चिदानंद शब्दाला पाहतोय,
सत म्हणजे भगवान शाश्वत आहे, चित म्हणजे भगवंत ज्ञानमय आहे. तो कसे आहेत? त्यांना या जगाचं संपूर्ण ज्ञान आहे. बरं, त्यांना भूतकाळातलं सगळं माहित आहे, त्यांना वर्तमान काळातलंही माहित आहे, आणि पुढं काय होणार ते सुद्धा देवाला एकेका क्षणाक्षणाची माहिती आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांना भागवतामध्ये अभिज्ञ म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? अभिज्ञ. अभिज्ञ म्हणजे काय? अभितः जानाति इति अभिज्ञ, जो सर्व जाणतो. या जगामध्ये व्यक्ती म्हणू शकतो, अहो प्रभूजी मी PhD केलेली आहे एका ठराविक विषयामध्ये, तर त्या व्यक्तीला त्या विषयाचं सोडून दुसऱ्या विषयाचं विचारलं तर येणार आहे का? एखादा व्यक्ती म्हणू शकतो की एका ठराविक विषयाचं मला संपूर्ण ज्ञान आहे, पण कोण असं म्हणू शकतं का की या जगातल्या प्रत्येक गोष्टीचं मला प्रत्येक ज्ञान आहे, असं कोणी म्हणू शकतं? कोणी म्हणू शकतं? तर भगवान श्रीकृष्ण असे व्यक्ती आहेत जे छाती ठोकून सांगतात, वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेदवित् च अहम. विद संस्कृत मध्ये विद धातू आहे, टू नो समथिंग. विद जाणून घेणं. भगवान म्हणतात या जगामध्ये प्रत्येक वस्तू जी जाणून घेण्यालायक आहे त्याची सत्य आहे, ज्याचं ज्ञान मला आहे, ज्याची माहिती मला आहे. मी सगळ्या विषयात पारंगत आहे, आणि केवळ वर्तमान काळातच नाही, भूतकाळातली, भविष्यातली. जेव्हा गीता कृष्णाने सांगितले तेव्हा अर्जुनाला कृष्ण म्हणाले, अर्जुना ही जी गीता मी तुला सांगत आहे ना, ही गीता मी शेकडो हजारो लाखो वर्षापूर्वी सूर्याला सांगितली होती. म्हणजे कुणाला? इमं विवस्वते योग प्रोक्तवान अहम अव्ययम. अर्जुन म्हणाला, अरे बाबा तू तर माझ्या बरोबरच जन्माला आलेला आहे, 2-5 महिन्याचा फरक आहे. अर्जुनाच्या आणि कृष्णाच्या जन्मामध्ये 1-2-4 महिन्याचाच फरक आहे. हे कसं काय शक्य झालं की तू सूर्याला ज्ञान दिलं इतक्या अनंत वर्षापूर्वी? भगवान कृष्ण म्हणाले, बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तानि अहम वेद. तुझे माझे भरपूर जन्म झालेले, त्या सगळ्यांना तू नाही जाणू शकत, मी जाणतो. तान्य अहम वेद. जितकेही अवतार, जितकेही जन्म तुझे झालेले आहेत, माझे झालेले, सगळ्याच मला ज्ञान आहे. तान्यहम वेद सर्वानी नत्वम वेत्त परंतपा. पण अर्जुना तुझ्यासारख्या जीवाला या गोष्टी समजणार नाही. तुमच्यापैकी कोणी असं आहे का ज्याला तुमच्या मागच्या जन्माचं काही आठवतंय? हात वर करा, सांगा बघू. कमीत कमी हे तरी आठवतं का मागच्या जन्मात आपण कोण होतो? हाती होतो, घोडा होतो, कुत्रा होतो, मांजर होतो, चिमणी, कावळा, पशु पक्षी, कीट जंतू, जलचर, नभचर, थलचर. काहीच आठवत नाही. आठवतंय? कुणाला आठवतंय मागच्या जन्मात? हात वर करा कुणाला काय आठवत असेल तर. जसं आपलं शरीर सुटतं तसं आपलं ज्ञान काय होतं? शून्य होऊन जातं. एखादा मागच्या जन्मामध्ये, समजा या जन्मामध्ये त्यांनी PhD, डबल PhD, MPhil इत्यादी केलेलं आहे, खूप मोठ्या डिग्र्या मिळवल्या, आणि अचानक मरण पावावं. पुढच्या जन्मामध्ये त्यांनी सांगावं की अहो मागच्या जन्मात मी इतक्या डिग्र्या मिळवलेल्या आहे. त्याचं कोण खरं धरणार आहे का? त्याला परत कान पकडून कुठं नेऊन बसवतील? सिनियर ज्युनियर मध्ये, KG मध्ये. चल शहाणा झालास, ABCD पासून चालू कर. भगवंतांचं ज्ञान असं नाही आहे. भगवंतांचं ज्ञान अगाध आहे. अच्छा, माणसांचं तर माणसांचं, कीट पतंग जीव जंतूंचं सुद्धा देवाला माहित आहे. कुणाचं भोजन कुठं ठेवलंय, कुणाला कुठं झोपण्याची व्यवस्था केली आहे, कुणा कुठं राहण्याची व्यवस्था केली आहे. माझ्या तरी कुठं ध्यानीमनी होतं. इतक्या लांब असं एक गाव असेल, बीडगाव नावाचं, जिथं मी कधी जाईन जीवनामध्ये आणि कुणाच्या घरात जाऊन राहीन, कुणाच्या घरात खाईन, याची काही कल्पना होती का? तुम्हा लोकांना तरी होती का कुणाला?
ज्याचा दाना पाणी जिथे लिहिला बरोबर तो पक्षी उडत तिथं जातो की नाही. दाणे दाणे पे लिखा है, मग तो खाण्यासाठी बरोबर तिथं पोचतो. आणि हे सगळं कोणी नियोजित करून ठेवलंय? देवाने. कोणी ठेवलंय? देवाने ठेवलेलं. इतकं ज्ञान आहे हो. तुम्हाला एक मजेदार घटना सांगतो, ऐका. एकदा काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी होते, राजासारखे राजा, परंतु योग्यासारखे योगी. म्हणून शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? श्रीमंत योगी म्हणलेलं. त्यांच्यामध्ये त्याग भावना होती, त्यांच्यामध्ये हव्यास नव्हता, त्यांच्यामध्ये लोभ नव्हता, त्यांच्यामध्ये हे जे षडरिपू आहेत ना, काम क्रोध लोभ मद मोह मात्सर्य, असे षडरिपू त्यांच्यात नव्हते. साधू संतांची संगती करायचे. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना भेटले, याची कल्पना आहे का तुम्हाला? शिवाजी महाराज वेळोवेळी सज्जनगडला जायचे, समर्थ रामदासांना भेटायचे, याची जाणीव आहे का तुम्हाला? याची कल्पना आहे का तुम्हाला? एके दिवशीची घटना. कुठं पोचले? सज्जनगडावर पोचले. कुणाला भेटायला? समर्थांना भेटायला. समर्थ आपल्या मुद्रेमध्ये बसलेले, हनुमंताचा अवतार मानलेले, ब्रह्मचारी, नैष्टिक, ऊर्ध्वरेता, पैलवानासारखी शक्ती, बडदांड असं उंच दिप्पाड शरीर. शिवाजी महाराज त्यांच्या चरणामध्ये बसलेले सत्संग करत आहेत. सत्संग का गरजेचा आहे? बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. जोपर्यंत साधू संतांची संगती करणार नाही तोपर्यंत बुद्धी येणार नाही, अक्कल येणार नाही, सदसद विवेक बुद्धी येणार नाही. म्हणून असे शिवाजी महाराजांसारखे राजे महाराजे सुद्धा संतांना भेटायला जायचे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. त्या ठिकाणी उपदेशपरक ज्ञान जेव्हा समर्थ देत होते, राजा शिवछत्रपती, त्यांचं लक्ष नव्हतं, त्यांचं ध्यान सुद्धा तुमच्यासारखं चल बिचल, इकडं तिकडं इकडं. परंतु तुम्हा लोकांचं ध्यान तुमच्या घरामध्ये, तुम्हा लोकांचं आकर्षण तुमच्या घरामध्ये. शिवाजी महाराजांचं काही वैयक्तिक जीवन नव्हतं. शिवाजी महाराजांना काळजी कोणत्या गोष्टीची? समर्थांनी विचारलं, बाबा मी इतकं सुंदर उपदेश तुला देतोय, तू ध्यान लावून ऐकत नाहीये. राजा म्हणाले, महाराज अहो मला माझ्या रयतेची चिंता आहे, मला माझ्या देशवासियांची काळजी आहे. हो खरंच काळजी आहे. कसं व्हायचं पुढं किंवा कसं व्हायचं आता? म्हणे का बाबा काय त्रास आहे? म्हणे या उत्तर प्रदेश किंवा उत्तर भागाकडून, उत्तरेकडून मोगल लोक हळूहळू घुसतायत या महाराष्ट्रामध्ये, या संतांच्या भूमीमध्ये, पदाक्रांत करतायत या पुण्यभूमीला, या महाराष्ट्राला माझ्या. इकडं दक्षिणेकडे हे निजाम बसलेले आहेत, हे कुतुब बसलेले आहेत, हे इकडून तिकडून मारा करतायत. चहू बाजूनी आम्ही घेरलो गेलेलो आहोत. इतकंच नव्हे, या समुद्र मार्गाने सुद्धा आजकाल ते टोपीवाले पण यायला लागलेले आहेत. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज वेगवेगळी कारणं घेऊन. या माझ्या महाराष्ट्राचं काय होणार? शिवाजी महाराजांना काळजी होती. प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीचा हा भाव असला पाहिजे, कारण खरंच महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कित्येक साधू, असा कोणता महाराष्ट्राचा भाग आहे ज्या ठिकाणी दिव्य साधू संत जन्माला नाही आले? सांगा बघू, आहे असा कोणता भाग आहे का? प्रत्येक गावागावात तुम्हाला कोण ना कोण पोचलेले साधू संत महात्मे दिसतील. तुकाराम महाराजांसारखे, जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे, संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे, नामदेवांसारखे, नाथ महाराजांसारखे, कित्येक संत, कित्येक भक्त या महाराष्ट्रात. म्हणून विठ्ठल सुद्धा, विठू माझा लेकुरबाळ, संगे गोपाळांचा मेळा जेव्हा आपल्या भक्तांना भेटीची पाळी आली,
तेव्हा आपली एवढी सोन्याची द्वारका सोडून पांडुरंग कुठे आले? भीमेच्या काठी आले, तीरावर आले आणि त्या ठिकाणी करकटेवरी ठेवून या उभे राहिले पांडुरंगाचे. आपल्या भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी स्वतः भगवंत प्रकट झालेले. अशी ही पुण्यभूमी. आज सुद्धा आपण बघतोय 2 दिवसावर मतदान आलेलं आहे. आजच किती सुंदर एक सुविचार मी पाहिला, मोबाईलवर सर्क्युलेट होत आहे. काय लिहिलं होतं त्याच्यावर की म्हणे मतदान करण्यासाठी नका करू आळस. काय म्हणे? मतदान करण्यासाठी नका करू आळस, नाहीतर काय होईल म्हणे? दारात राहणार नाही तुळस आणि मंदिरावर राहणार नाही कळस. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. या गोष्टीची जाणीव ठेवा. महाराष्ट्राला गरज आहे खरंच. शिवाजी महाराज जेव्हा म्हणाले की हे अहो समर्थ आणि महाराज, मला या रयतेची चिंता आहे, मला या रयतेची काळजी आहे, तेव्हा त्यांचा संदेह दूर करण्यासाठी समर्थांनी त्या ठिकाणी छोटासा दगड पडला होता, धोंडा, त्याला उचलला, आपल्या हातावर ठेवला आणि त्याच्यावर एक मुष्टी प्रहार केला. ब्रह्मचर्याची ताकद त्यांची. तो मोठा जो धोंडा होता त्याचे काय झाले? बारीक बारीक तुकडे झाले आणि त्याच्यातून काय बाहेर निघाली? एक छोटीशी एक बेडकी बाहेर निघाली. त्यातून एक बेडूक बाहेर निघाला छोटासा त्या दगडातून आणि अशा टुपुक 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 उड्या मारत बेडूक निघून गेला. आणि हे दृश्य कोण पाहतंय? छत्रपती शिवाजी महाराज पाहताय. समर्थांनी प्रश्न विचारला महाराजांना, राजा पाहिलं का तुम्ही या बेडकाला? म्हणे हो पाहिलं. तुला कल्पना होती का या दगडामध्ये बेडूक ही असेल म्हणून? महाराज म्हणाले मला माहित नव्हतं. मग या दगडामध्ये हा बेडूक जिवंत कसा? या दगडामध्ये त्याला कोण खाय प्यायला घालत होतं? कोणी कोणाला विचारलं? समर्थांनी छत्रपती राजा शिवछत्रपतींना विचारलं, शिवाजी महाराजांना विचारलं. छत्रपती शिवाजी महाराज एकदम निशब्द झाले. त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं, स्तब्ध झाले एकदम. तेव्हा समर्थ समजावून सांगतात. रामदास स्वामी म्हणाले, राजा या जगामध्ये चराचरांची काळजी करणारा तो विधाता आहे, ते भगवंत आहे. मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कोणते जगद्विपरिवर्तते. या जगामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती सगळ्या चराचरांना जिवंत ठेवते. या बेडकाला या निर्जीव दगडामध्ये जिवंत ठेवणारा सुद्धा तो भगवंतच आहे, तो राजा रामचंद्रच आहे. बाकी दुसरा कोणी? दाता एक राम, भिकारी सारी दुनिया. दाता कोण आहे? देणारा कोण आहे? राम आहे. देणारा कोण आहे? भगवंत आहे. म्हणून हे राजा, तू आपल्या क्षत्रिय धर्माचं पालन कर, तू रयतेचं संरक्षण कर, तू आपलं कर्म कर, परंतु मनामध्ये अभिमान येऊ देऊ नको की तूच करणार आहेस. किती सुंदर मार्गदर्शन त्यांनी राजा शिवछत्रपतींना केलं. तू जर का असा चिंतित राशील, तू जर का असा टेन्शन मध्ये राशील, तर तू जे कार्य करतोस ते कार्य सुद्धा तू नीट करू शकणार नाहीस. आपलं कर्म चांगल्यारीत्या पार पाड, फळाची अपेक्षा करू नको. देव तुला सुयोग्य फळ देईल. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज एकदम स्थिर झाले, गंभीर झाले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची काय केली? स्थापना केली. शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं, आपण ऐकलं असताल, माझं राज्य हे हिंदवी स्वराज्य कुठपर्यंत पसरलं पाहिजे. काय म्हणायचे? कुणाला आठवतंय का? कुठून ते कुठपर्यंत म्हणायचे? कुणाला आठवतं? हळूहळू या सगळ्या गोष्टी विसरत चाललेलो आहे आपण. दुर्दैव आहे आपण. शिवाजी महाराज म्हणायचे माझं हे जे राज्य आहे हिंदवी स्वराज, दक्षिण भारतामध्ये तंजाऊर नावाचं गाव आहे. काय? तमिळनाडू गोदावरीच्या काठावर. काय नाव आहे? तंजाऊर. तंजाऊर. आणि पाकिस्तान मध्ये काय आहे? पेशावर आहे. पेशावर.
काय गावाचं नाव काय? पेशावर. तंजावर ते पेशावर असलं पाहिजे म्हणायचे, हे स्वप्न होतं शिवाजी महाराजांचं. केवढं मोठं राज्य असावं म्हणे, बोला जरा जोरात. तंजावर ते पेशावर. परंतु शिवाजी महाराजांच्या हयात ते पूर्ण झालं नाही. त्याच्यानंतर जेव्हा पहिले बल्लाळ बाजीराव पहिले झाले, तर त्यावेळी हे मराठ्यांचं साम्राज्य तिथपर्यंत खरंच पसरलं. तंजावर ते पेशावर. सांगण्याचा उद्देश असा होता, सत्य घटना आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की त्या निर्जीव दगडामध्ये सुद्धा देवाला त्या छोट्याशा बेडकीची काळजी आहे. त्यांना सुद्धा देव खाऊ घालतात. तर विचार करा, भगवंतांना किती बारीक बारीक गोष्टीची जाण आहे. आपण देवासाठी काय करतो खरं सांगा भाऊ? आपण जितकं स्वतःसाठी करतो, आपल्या परिवारासाठी करतो, त्याच्यातला 1% तरी आपण देवासाठी करतो का? तरी आपल्याला देवाकडनं किती अपेक्षा असते. काही जरा वाईट झालं, वाईट वंगाळ झालं, थोडंसं इकडं तिकडं झालं, लगेच आपण कुणाच्या नावाने बोंबा मारायला चालू करतो. कुणाच्या? हाय रे पांडुरंगा, काय मी कुणाचं बिघडवलं होतं, तू माझं वाटोळं केलंस, तू माझं असं केलंस तसं केलं. का? कारण खरंच देव करतो. या जगामध्ये जी नास्तिक लोक आहेत, पांडुरंगाला न मानणारी, अशा लोकांना सुद्धा कोण खाऊ घालतो? आपला गहू, आपली बाजरी, आपली ज्वारी शेतात उगवते, तर जे नास्तिक आहेत त्यांची का आकाशात उगवते का? त्यांची कुठं उगवते? त्यांची बी शेतातच उगवते की नाही? ते काही वेगळा दाना पाणी खातात का? या जगामध्ये जी नास्तिक लोक आहेत त्यांना सुद्धा देवच खाऊ घालतो. प्रत्येकाला देव खाऊ घालतो. मया दक्षेन प्रकृती सूयते चराचर. प्रत्येकाचा करता धरता आणि भरता कोण आहे? भगवंत. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. या ठिकाणी जगन्नाथ बसले. कित्येक जणांना माहित नाही. आजच कोणतरी विचारत होतं, कोण आहेत म्हणे हे जगन्नाथ आहे. 4 धाम आहेत आपले सत्य सनातन धर्माचे. एक पूर्वेला, एक पश्चिमेला, एक उत्तरेला, एक दक्षिणेला. पूर्वेला जगन्नाथपुरी, पश्चिमेला द्वारकापुरी, दक्षिणेला रामपुरी रामेश्वरपुरी, उत्तरेला बद्रिकाश्रम धाम. तर हे कलियुगाचे देव आहेत जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा. हे साक्षात कृष्ण बळीराम आणि त्यांची धाकटी बहीण सुभद्रा आहे. दर्शन घ्या, इथं दर्शन, नंतर जवळून या, दर्शन घ्या. असे हे जगन्नाथ. जगन्नाथ का म्हणलं जातं सांगा बघू? सहज अर्थ आहे, सोपा अर्थ आहे. जगन्नाथ का म्हणलं जातं? कारण ते अखिल जगाचे काय आहेत? नाथ आहेत. बोलिये जगन्नाथ भगवान की. अखिल जगाचे नाथ, तुमचे आमचे सर्वांचे ते नाथ. म्हणून त्यांना काय म्हणलं जातं? एक म्हण आहे जगन्नाथांप्रती, एक म्हण आहे, म्हणतात जगन्नाथ का भात जगत पसारे हात. म्हणा एकदा माझ्या मागे म्हणा, म्हणा जगन्नाथ का भात जगत पसारे हात. या जगन्नाथांचा भात खूप विशेष आहे. कधी जगन्नाथपुरीला मिळाला चान्स तर जा. चमत्कारिक नगरी आहे हो. किती म्हणजे कित्येक पायलीचं त्या ठिकाणी अन्न बनतं आणि एक कण सुद्धा वाया जात नाही. रोज जेवढी लाखोच्या संख्येने लोक येतात सगळी पोट भरून खातात आणि एक कण सुद्धा शिल्लक राहत नाही. आपल्याला 2-4 मंडळी कमी जास्त झाली की आपलं कमी जास्त होतं अन्न, आहे की नाही? त्या ठिकाणी हजारो लाखोच्या संख्येने येतात तरी कुणाला काही कमी पडत नाही. असा हा जगन्नाथांचा भात आहे. जय जगन्नाथ. जरा जोरात जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. तर भगवान सत म्हणजे शाश्वत तर आहेतच, पण चित म्हणजे ज्ञानमय आहेत भगवान. त्यांना प्रत्येकाच्या भूत वर्तमान भविष्याची जाणीव आहे. तुम्हाला आम्हाला जाणीव आहे का? आता तुम्ही बघा, आज तुम्ही ऐकताय प्रवचन, उद्या याच प्रवचनातलं सकाळच्या सत्रामध्ये मी तुम्हाला काहीतरी विचारतो, बघूया तुमच्या लक्षात राहतं. अशी तर आपली बुद्धी आहे. 5 मिनिटापूर्वी चावी कुठे ठेवली आपल्याला लक्षात राहत, अख्खं घर इकडचं तिकडं उलतं पालतं करून टाकतो. कधी कधी लोकांचं काय होतं ते म्हणतात ना, काकेत कळसा आणि
टाकेतच गागर रे. अख्ख्या गावात विचारत फिरते बाई, हे माझी कळशी बघितली का कुठं आहे, सापडते का. एकदा एक भक्त होते, त्यांनी आपला चष्मा असा डोक्यावर ठेवला होता. कुठे ठेवलाय चष्मा, सगळ्यांना विचारते चष्मा बघितलाय का कुठं माझा, सापडतच नाही. कुठं आहे चष्मा, कुठं आहे, कुठं आहे चष्मा आहे का माझा. बघ त्या भिंतीजवळ बघ, त्या पायदानाखाली, त्या इकडं बघ, त्या तिकडं बघ, त्या सोफ्याखाली आहे का बघ, दरवाजात आहे का बघ, देवघरात आहे का बघ, कपाटात आहे का बघ. काय करावं म्हणून शेवटी डोक्याला हात मारला, तेव्हा लगा रे चष्मा तर इथंच आहे. कुठं होता चष्मा, डोक्यावर चष्मा आहे अख्ख्या गावामध्ये. अशी ही आपली बुद्धी आहे. भागवतात सांगितलेलं आहे, कलियुगी जीवांचं लक्षण सांगितलेलं आहे. मंदा सुमंद मतयो मंद भाग्याह्युपधृतः. मंदा सुमंद मतयः, बुद्धी इतकी मंद आहे की आपल्याला एक श्लोक पाठ होत नाही, आपल्याला एक स्तुती पाठ होत नाही, आपल्याला एक भजन पाठ होत नाही, आपल्याला हरिपाठ पाठ होत नाही. काय झाली बुद्धी आपली हळूहळू क्षीण होत चालली. कृष्ण गीतेत सांगतात, व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. ज्याच्या बुद्धीला 1000 फाटे फुटलेत ना, त्याची बुद्धी कधी स्थिर होऊ शकत नाही. पण भगवंतांची बुद्धी अशी नाही. भगवंत बरोबर लक्षात ठेवतात, माझा थोडासा बोट कापला होता आणि या द्रौपदीने आपला पदर फाडून माझ्या बोटाला लावला होता. वेळ आल्यावर मी व्याजासहित वापस देणार. दिलं की नाही देवाने, गरजेच्या वेळी दिलं की नाही, कोणत्या वेळी दिलं. वस्त्रहरण होत होतं द्रौपदीचं, 1000 हत्तींचं बळ होतं त्या राक्षसाला, दुःशासनाला ओढत होता. पैलवान एकापेक्षा एक बडदांड, त्या ठिकाणी तिचे 1 नाही 2 नाही 5-5 नवरे बसले होते, भीमासारखे अर्जुनासारखे. आलं कोणी मदतीला, आलं का. गजेंद्रांनी उचललं कमळ, उचललं कमळ. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. काय आपण करतो, गंगेतलं पाणी उचलतो, गंगेतच सोडून देतो. कृष्णार्पणमस्तु, बसल्या बसल्या पुण्य कमवतो. त्या हत्तीने काय आगळं वेगळं केलं, तिथलाच कमळ उचलला, तिथंच देवाला दाखवला. गरुडावर बाई सोनी माझा, कोण आला, ऐवारी आला. आणि त्यांनी त्या हत्तीचं रक्षण केलं. त्या गजेंद्राचं त्यांनी काय केलं, रक्षण केलं. सुदाम्यानी काय दिलं असणार देवाला, सांगा बघू. काय दिलं, 1-2 मुठ्ठी 5 घरातून आणलेले तांदूळ, सुदाम्याचे तांदूळ, सुदाम्याचे पोहे, वाळले तुटके फुटके असे पोहे. जेव्हा परत द्यायची पाळी आली देवाला, देवानी काय दिलं असावं, सुदामापुरी. छोटीशी झोपडी होती त्याची, अशी तुटकी फुटकी. रात्री झोपलं की एकदम छान आकाशात तारे दिसायचे, अशी त्याची झोपडी होती. भगवंतानी प्रतिद्वारका बनवली सुदाम्याची. जशी त्या सुदामा जेव्हा काठी टेकत टेकत आपल्या घरी आला, त्याला असं वाटलं, अरे मी फिरून परत द्वारकेला आलो की काय वापस. अशी जाण ठेवणारा देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण. म्हणून काय करा, देवाचं नाव घ्या. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांचं नाव जेव्हा घेऊ आपण, अजून काय दुसरं देवाला देऊ शकतो, सगळं तर देवाचंच हडपून बसलोय. आपण काय, आपली काय लायकी आहे का देवाला काही देण्याची. पण देवाचं नाव घेऊ शकतो, देवाला हे आवडतं. भगवान म्हणतात, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मी तुझी काळजी वाहीन,
तुझं योगक्षेम पाहेन. योग म्हणजे तुझ्याजवळ जे नाही आहे मी तुला ते योग करून देईन, आणून देईन, तुला भेटवून देईन, मिळवून देईन. आणि जे आहे त्याचं क्षेम म्हणजे मी रक्षण करेन. पण माझी एक शर्त आहे. म्हणे काय? अनन्या चिंतयंतो मां. अनन्य भावाने माझ्या नावाचं काय कर? उच्चारण कर. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुम्हाला बीड गाव सोडून जायची गरज, तुम्ही म्हणता ना आम्हाला हे गावच आवडतं, इथंच राहा, काही हरकत नाही. सुखे येतो घरा नारायण. तुम्हाला कुठं जायची गरज, नारायण आपलं विमान घेऊन कुठेही येऊ शकतो. केवळ नाम संकीर्तनाचा काय करा? अवलंबन करा, आश्रय घ्या, हरिनामाचा आश्रय घ्या. आमचे एक आचार्य आहेत भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, नामाश्रय कोरी जतने तुम्ही, थाक आपण काजे. हे बंगाली आचार्य आहेत, बंगाली भजन आहे. बंगाली मध्ये म्हणतात नामाश्रय कोरी यतने तुम्ही, थाक आपण काजे. नाम बिना किचू नाही को आरो 14 भुवन माझे. नामाशिवाय या 14 लोकांमध्ये 14 लोक आहेत. भूलोक, गोरलोक, स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, महरलोक, सत्यलोक, अतल, वितल, सुतल, रसातल, महातल, पाताल असे हे 14 लोक. या 14 लोकांमध्ये नावाशिवाय दुसरं काही साधनच नाहीये. म्हणून नामाश्रय करी जतने तुम्ही, नामाचा आश्रय घ्या, नाम तुमचं रक्षण करेल. नाहीतर काय होईल? मेल्यानंतर सगळी दुनिया राम नाम सत्य म्हणेल, पण आपण म्हणू शकणार नाही. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. वेद सिरला, वेद सिरला झाली सीमा, वेद सिरला झाली सीमा, झाली सीमा. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे. दुसरा काही पर्याय नाहीये. हरिनामाशिवाय दुसरी कोणतीही गती नाहीये.
आपण भगवंतासाठी एवढं करू शकतो, देवाचं काय करू शकतो? नाव घेऊ शकतो, हरिनाम घेऊ शकतो. भगवंतांचं नाव हे खूप महत्वाचं आहे. भगवंत म्हणतात, जर का अनन्य भावाने तू माझं नाव घेशील तर तुझ्या योगक्षेमाची जिम्मेदारी माझी. भगवान सगळ्यांचं सगळं निभावणार, सगळ्यांचं सगळं करणार. पण आपलंही कर्तव्य बनतं की नाही, देवासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण स्वतःसाठी केवढं जगलो हो, परिवारासाठी केवढं जगलो हो, समाजासाठी केवढं जगलो हो. पण आज घरी गेल्यानंतर एक वही पेन घेऊन बसा आणि त्याच्यामध्ये उद्या लिहून घेऊन आणा. एक पान जरी भरलं तर मी काय सांगू तुम्हाला की तुम्ही देवासाठी काय केलंय. एक पान सुद्धा भरणार नाही. आणि अपेक्षा मात्र आपल्याला देवाकडून खूप असतात. आपला उद्धार झाला पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, वैकुंठला गेलो पाहिजे, मुलाबाळांची लग्न झाली पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे, मुलगा झाला पाहिजे, लग्न झाली पाहिजे, फॅक्टरी बसली पाहिजे, देश विदेशात मुलं शिकली पाहिजेत. लिस्ट काय कमी असते का? लांब लचक लिस्ट. नुसतं एखाद्याने विचारावं, सांग तुला काय पाहिजे. आपण एकदम गोंधळून जाऊ, डोक्यात विस्फोट होऊन जाईल, काय मागू आणि काय नको. आपली हालत त्या हिरण्यकशिपू सारखी होणार. घरात नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, आत नाही, बाहेर नाही, शस्त्रांनी नाही, अस्त्रांनी नाही, सजीव नाही, निर्जीव नाही. असे आपण खुळचटासारखे वेडे होऊन जाऊ, काय मागू काय नाही. भगवंतांना सगळं माहित आहे. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, भगवंत कुणाला काय देतो म्हणे? भगवंत जे तुम्ही डिमांड करताल त्या गोष्टी देत नाही. डिमांड म्हणजे मागणी. मग कोणत्या देतो म्हणे? भगवंत तुम्ही ज्या गोष्टी डिझर्व करतात त्या गोष्टी देतो. ज्या गोष्टीची तुमची लायकी आहे त्या गोष्टी देतो. मागायला तर तुम्ही काही मागून घेताल, पण मागितलेल्या गोष्टी कधीच देव देत नाही. आधी परीक्षा करणार. बळीराजाची कशी परीक्षा झाली? 3 पायामध्ये सगळं म्हणून बळीराजाला बांधून मी टाकलं. पण जेव्हा आपल्या परीक्षेवर आपण खरे उतरू बळीराजासारखे, त्यांना सुतल लोकांचं राज्य दिलं, त्यांच्या दारावर पहरेदार म्हणून स्वतः देव उभे राहिले. पुढच्या मन्वंतरामध्ये त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही राजा बनणार, इंद्र बनणार. काय दिलं आणि काय राहिलं बळीराजाला? म्हणून आज सुद्धा आपण काय म्हणतो, इडापिडा जाऊ दे, कुणाचं राज्य येऊ दे, दुसऱ्या कुठल्या राजाचं नाही, बळीराजाचं राज्य. बली महाराज. अशा प्रकारे भगवंत आधी परीक्षा घेतात. आणि जे तुमच्या लायकीचं आहे, जे तुम्ही सांभाळू शकता. तुम्ही मला सांगा, जो बाबा आहे, जो बाप आहे, त्याला माहित आहे की माझ्या मुलाला 1 रुपया दिल्यावर तो जाऊन बिडी ओढणार आहे, तो देईल का त्याला 1 रुपये? खरा बाप असेल तर देणार आहे का? नाही देणार. का? कारण त्या बापाला आपल्या लेकाची काय आहे? काळजी आहे. पण दुसरा कोणतर असला तर तो विचार करणार आहे का? बिडी ओढायची, थांब तुला बंडलच देतो, आहे की नाही? कारण ती ओढून तू मेलास तरी मला काय फरक पडणार? भगवान श्रीकृष्ण अखिल जगाचे नाथ आहेत, जगन्नाथ. मग त्यांना तुमची काळजी आहे की नाही? म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याच वस्तू तुम्हाला देणार ज्या गोष्टींची तुम्ही काळजी घेऊ शकता, किंवा ज्या गोष्टी तुमच्या खऱ्या अर्थाने लाभाच्या आहेत. भगवान सत आहेत, शाश्वत आहेत, चित म्हणजे ज्ञानमय आहेत. त्यांना तुम्हाला काही सांगायची गरज नाही, त्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं ज्ञान भगवंताला असून सुद्धा भगवान श्रीकृष्ण आनंद स्वरूपी आहे. म्हणून त्यांना सत चित आनंद म्हणलेला आहे. काय म्हणलेलं आहे? सत चित आणि आनंद. भगवंतांना या जगाचं सगळं ज्ञान असून सुद्धा ते आनंदी आहेत. असं का म्हणलेलं आहे आनंदी आहेत? ज्ञान असेल तर आनंदीच राहणार ना माणूस. परंतु क्षमा करा, प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यामध्ये आनंद नसतो. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, असं म्हणतात, इग्नोरन्स इज ब्लिस म्हणतात. काही काही गोष्टी माहीत नसलेलं चांगलं असतं, तो व्यक्ती समाधानी असतो. एखादी गोष्ट समजा आपल्याला माहित नाहीये, जसं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एखाद्याला आतापर्यंत माहित नव्हतं की बाबा तुला शुगर आहे, आणि त्याला कोणीतरी सांगून टाकावं की तुला शुगर आहे.
मग त्याच्यानंतर सगळी दुनिया बाजूला ठेवून तो प्रत्येक गोष्टीमध्ये साखर बघायला चालू करतो. खाण्या पिण्यात उठण्या बसण्यात याच्यात. हा माझ्या अनुभवाचा अनुभवी ज्ञान मी तुम्हाला सांगतोय, असं डोक्यात आलं म्हणून सांगतो. एक उदाहरण देतो मी तुम्हाला, समजावून सांगतो. कधी कधी काही गोष्टी विसरून जाणं चांगलं असतं. जसं आता तुम्ही समजा रस्त्याने चाललाय, तुमच्या डोळ्यासमोर एक भयंकर ऍक्सिडेंट झाला. काय झाला? हा, एका ट्रकने काय व्हावं, एका टू व्हीलर वाल्याला उडवलं आणि तो उडून त्या तुमच्या समोरच येऊन पडला. एकदम उधाळ असं शरीर, सगळं शरीर तुटलंय, फाटलंय, मरून जागच्या जागी मरण पावलेलं आहे. डोकं फाटलेलं आहे, सगळा मेंदू बाहेर आलेला आहे, आतडी कोतळा सगळा बाहेर आलेला आहे. आणि ते दृश्य कुणाच्या डोळ्यासमोर आलंय? तुम्ही ते डोळ्यांनी, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. आता तुम्ही मला सांगा, पुढच्या 8, 10, 15 दिवस, महिन्या, 2 महिन्यापर्यंत तुम्हाला नीट खायला जाणार आहे का? तुम्हाला नीट झोप येणार आहे का? वेळोवेळी तुम्हाला ते दृश्य दिसणार की नाही? काय वाटतंय तुम्हाला? दिसणार की नाही? कधी कधी तर रात्रीच हडबडून जागे होताल. काय झालं नाही का, आठवण येणार. मग मोठी माणसं काय म्हणतात, डोक्याला हात फिरून, बाळा जाऊ दे, विसरून जा, विसरून जा. काय होत असतंय, काय चालत असतंय, काय कर म्हणे, विसरून जा, विसरून. जेवढ्या लवकर हे भयानक दृश्य तो विसरेल, तेवढ्या लवकर तो नॉर्मल जिंदगी जगू शकतो, आहे की नाही? जोपर्यंत ते भयंकर दृश्य डोळ्यासमोर आहे, तोपर्यंत सामान्य जीवन तो व्यक्ती जगू शकत नाही. म्हणून कधी कधी अशा भयंकर गोष्टी विसरण्यामध्येच माणसांचं काय असतं, हित असतं. म्हणून म्हणलेलं इग्नोरन्स इज ब्लिस. तुम्ही विचार करा, हे तेच भगवान श्रीकृष्ण आहेत, ज्यांच्या डोळ्यासमोर महाभारत युद्धामध्ये 64 करोड लोक मेलेली आहे. किती? आणि ती तर एका युद्धाचं मी सांगतोय तुम्हाला. आजच्या या घटकेला जेव्हा माणूस मरतो, त्याचा साक्षी सुद्धा देवच असतो की हो. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत. भगवान श्रीकृष्ण प्रत्येक चांगल्या आणि वाईट घटनेचे साक्षी आहेत. सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर राहतात. प्रत्येकाच्या हृदयात कोण बसलंय? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिज्ञानम अपोहनंश्च. भगवान कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात बसलाय परमात्मा बनून. जेव्हा आपण शरीर सोडतो, ते सुद्धा देवाच्या डोळ्यासमोर सोडतो की नाही? आज जेव्हा इथं प्रवचन चालू आहे, या जगाच्या पाठीवर कुठं ना कुठं कोणी ना कोणी मरत असेल की नाही? तुम्ही काशीला गेला तर त्या ठिकाणी एक प्रसिद्ध घाट आहे. काय नाव आहे सांगा बघू जरा, आवाज येऊ दे. काय घाटाचं नाव? तुम्ही म्हणताला हो लई घाट आहेत तिथं. माहित आहे का कुणाला तो प्रसिद्ध घाट? हरिश्चंद्र घाट. खूप सुंदर हरिश्चंद्र घाट आहे त्या ठिकाणी. खूप छान घाट आहे. दशाश्वमेध घाट आहे त्या ठिकाणी. 80 घाट आहे त्या ठिकाणी. असे भरपूर घाट आहेत. पण एक घाट लई प्रसिद्ध आहे, त्याचं नाव आहे, माझ्या मागं म्हणा म्हणजे तुम्हाला मरेपर्यंत लक्षात राहील. त्याचं नाव आहे मणिकर्णिका. म्हणा, काय नाव आहे? जरा जोरात. काय खासियत आहे त्या घाटाची? तुम्ही 12 महिने 24 तास कधीही जा, त्या ठिकाणी कोणतं ना कोणतं मड जळत असतं. त्या ठिकाणची आग कधीही शांत होत, पुढच्या 4-4, 5-5, 8-8, 10-10 महिन्यापर्यंत बुकिंग असते. आम्हाला इथं जळायचंय म्हणून. असा तो प्रसिद्ध घाट. म्हणजे या घटकेला सुद्धा कोणी ना कोणी मरत असेल की नाही? आणि हे सगळं देवासमोर घडतं. आणि अशा सगळ्या भयंकर घटनेचे साक्षी असून सुद्धा भगवान कृष्ण आनंदी आहे. तुम्ही मला सांगा, कृष्णाचा, पांडुरंगाचा एखादा असा फोटो तुम्ही पाहिलाय का कधी? ज्या फोटोमध्ये कृष्णाच्या कपाळाला आट्या पडलेल्या, गालाला हात लावून, डोक्याला हात लावून देव बसलाय, रडायच्या घाईला आलाय कृष्ण. असा कुठला फोटो पाहिलाय का कृष्णाचा? अशी कुठली मूर्ती पाहिली का कृष्णाची? असं काही चित्र पाहिलंय का कृष्णाचं? प्रत्येक ठिकाणी पांडुरंग तुम्हाला कसे दिसतील? राजा रामचंद्र तुम्हाला कसे दिसतील? कृष्ण तुम्हाला कसे दिसतील? नवनवायमान आद्यम पुराण पुरुषम नवयौवनमश्च. भगवान प्रसन्न असतात सदा. कसे आहेत?
त्यांच्या कपाळावर एक अट्टी सुद्धा नाही. इतक्या सगळ्या दुर्भिक्ष, इतक्या सगळ्या भयंकर घटनां पाहून सुद्धा भगवान श्रीकृष्ण आनंदी असतात. म्हणून त्यांना सच्चिदानंद म्हणलेला आहे. काय म्हणलेलं आहे? सच्चिदानंद. आणि किती आनंदी येत आहेत देव माहिती आहे का तुम्हाला? तुमचं रडणं घेऊन त्याच्या मंदिरात गेला तर त्या मंदिरातून येताना तुम्ही हसत येताल. इतके आनंदी ते देव आहेत. म्हणजे जो आपलं दुखणं घेऊन त्या देवाच्या पायी जातो. तुम्ही मला सांगा, जेव्हा आपल्या घरामध्ये चांगलं शुभ कार्य असतं, लगीन असला, साखरपुडा असला, वाढदिवस असला, घरपूजन असलं, वास्तुशांती असली, हे असलं ते असलं, आपण काय करतो? मोठे मोठे डीजे डॉल्बी लावून धताडक 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 पिक्चरची गाणी लावून नाचतो की नाही? पण तुम्ही मला सांगा, जेव्हा एखादं दुःखद वातावरण एखाद्याच्या घरात असेल, एखादी दुःखद घटना घडलेली असेल, एखादा व्यक्ती दुःखी असेल, सुखी असताना आपण कुठेही जातो. थिएटरला जाऊ शकतो, हॉटेलमध्ये जाऊ शकतो, फार्म हाऊसला जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. परंतु जो व्यक्ती दुःखी असतो, जेव्हा दुःखी असतो त्यावेळेला तो कुठं जातो सांगा बघू जरा लवकर? कुठं जातो? देवाकडे जातो. कुठं जातो? कुठल्याही धर्माचा असो. मुसलमानाचा असेल तर तो मस्जिदीत जाईल, ख्रिश्चनाचा असेल तर तो गिरजाघरात जाईल, चर्चमध्ये. आपले हिंदू बांधव असतील तर ते कुठल्या ना कुठल्या पांडुरंगाच्या, हनुमंताच्या, रामाच्या, विठ्ठलाच्या कुठल्या ना कुठल्या कुठं जातील. बाबा इथं काय मिळो नाही मिळो, 5-10 मिनिटं देवाच्या पायी बसतो, शांती मिळेल म्हणायला. असं वाटतं का नाही माणसाला? जेव्हा व्यक्ती लई दुखी असतो, बरं रडत असतो, कुठं जातो? देवाकडे जातो. कबीरदासजी म्हणतात हेच तर सगळ्यात मोठं दुखणं आहे, की दुखणं आल्यावरच आपल्याला देव आठवतो. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, सुख में भी सुमिरन करे, तो दुख काहे को होय. हे सूत्र आलं का तुमच्या लक्षात? आपली समस्या काय? रडणं आलं, दुखणं आलं की लगेच देवाकडे पळतो. पण सुखामध्ये आपण देवाला आठवण करत नाही. त्यावेळेला डॉल्बी लावून धडधडा. शांताबाई जी शांत असते ती पण नाचते. बघा किती चमत्कार आहे. नाव काय? शांताबाई, पण ती पण नाचते. असा चमत्कार आहे संसारामध्ये. सुख में भी सुमिरन करे तो दुःख काय को होय. तुम्ही मला सांगा, सुखामध्ये जर तुम्ही रामाला आठवलं, कृष्णाला आठवलं, पांडुरंगाला आठवलं तर काही दुखणं येणार आहे का जीवनात परत कधी? अखंड चिंतन गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. है की नाही? अखंड पांडुरंगाचं चिंतन. सुख असो दुःख असो, सुखे दुखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. भगवान म्हणतात प्रत्येक परिस्थितीमध्ये पांडुरंगाचा जो तो भक्त आहे, खरा भक्त आहे, जो सदैव पांडुरंगाचं चिंतन करतो. अशा प्रकारे भगवंत सच्चिदानंद आहेत म्हणून त्यांना तुम्ही नमस्कार करा. हो, कारण सत म्हणजे ते शाश्वत आहेत, चित म्हणजे ते ज्ञानमय आहेत, आनंद म्हणजे ते पूर्णानंदाने युक्त आहे. कृष्णाचा जन्म जेव्हा झाला गोकुळामध्ये, गोकुळेच्या सुखा अंतपार नाही लेखा. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, प्रत्येक जण नाचू लागले, बागडू लागले, गीत गाऊ लागले. गीत गाता गाता ते नंदाच्या घरी, यशोदेच्या घरी कृष्ण जन्माला आला, कन्हैया जन्माला आला, कान्हा जन्माला आला, गोपाळ जन्माला आला असं म्हणत नव्हते. प्रत्येक जण काय म्हणत होते? नंद घर. जरा जोरात, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. कृष्ण भयो, गोपाळ भयो, गोविंद भयो म्हणत नव्हते. नंदाच्या घरी कोण जन्माला आलं म्हणे? नंदाच्या घरी साक्षात आनंद जन्माला आला. हो, आनंदानेच अवतार घेतला कृष्णाचा. आणि जो या कृष्णाच्या संपर्कात येतो तो सुद्धा सदैव काय होतो? आनंदी आनंद गडे. है की नाही? आनंदाचे डोही आनंद तरणे. आनंदच आनंद आहे. ज्यांनी या सच्चिदानंद स्वरूप कृष्णाचं काय केलेलं आहे, अशा कृष्णाची ज्यांनी शरण घेतलेली आहे, तो जीवनात कधीच दुःखाचं तोंड बघू शकत
नाही. असे हे सच्चिदानंद भगवान. म्हणून कृष्णाला नमस्कार करा. श्री कृष्णाय वयम नमः. परत एखाद्याने प्रश्न विचारला, म्हणे सच्चिदानंद कृष्ण तर आहे बरं आहे, परंतु जगाची रीती आहे की जो लहान माणूस असतो ना, लहान्या माणूस, तो मोठ्या माणसाच्या पाया पडतो, जो गरीब असतो तो श्रीमंताच्या पाया पडतो. काहीतरी मोठेपणा त्या माणसाच्या अंगी असल्याशिवाय पाया पडत नाही आजकालच्या मनात, आजकालच्या जगात कोणी. कृष्णाचा असं काय मोठेपणा आहे सांगा की, आम्हाला कळू तर द्या कृष्ण किती महान आहेत. हे जर का आम्हाला पटलं तर मग आम्ही कृष्णाला नमस्कार करू म्हणे. मग दुसऱ्या वाक्यामध्ये महर्षी वेदव्यास म्हणतात, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. भगवान कृष्ण कसे आहेत म्हणे, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या अखिल ब्रह्मांडाची सृष्टी कोणी केली. आपल्याला एक घर बांधता बांधता नाके 9 येतात, आहे की नाही, येतात की नाही. एक घर बांधता बांधता आपण हैराण होतो, परेशान होतो. एक मराठी म्हण आहे, असं म्हणतात, घर बघा म्हणे बांधून. ऐकलंय का? घर बांधून बघा म्हणे आणि लग्न करून बघा, म्हणजे आपल्याला कळून देईल. एक घर बांधता बांधता आपल्याला नाके. भगवंताने इतकी सुंदर सृष्टी बनवली आहे, इतकी सुंदर सृष्टी बनवलेली आहे. माणसाला जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी या सृष्टीत आहेत की नाही. आणि या प्रकृतीची निगाह राखत, काळजी करत जर का आपण या सृष्टीचा उपभोग केला, काही कमी पडणार नाही. परंतु दुर्दैव असं की माणूस हा जो लोभी प्राणी आहे, यांनी या सगळ्या सृष्टीचं काय केलेलं आहे, सत्यानाश करून टाकलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी माणसं पोचली त्या त्या ठिकाणी सृष्टीचं काय झालेलं आहे, विनाश झालेला आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे? ज्या ठिकाणी माणूस पोचला त्या ठिकाणी घाण पोचली, ज्या ठिकाणी माणूस पोचला त्या ठिकाणी काय पोचली, घाण पोचली. का? कारण हा माणूस पूर्णपणे विचाराने म्हणा, अंतर्बाह्य स्वरूपाने म्हणा, हा पूर्ण घाण आहे. तुम्ही म्हणाला, हो तुम्ही तर म्हणता कधी कधी माणूस आले महान आहे, माणसाचा जन्म हा दुर्मिळ आहे, एक वेगळी गोष्ट आहे. परंतु प्रत्यक्षरित्या आपण बघतोय की माणसाच्या या लोभामुळे काय झालेलं आहे, या सृष्टीचा सत्यानाश झालेला आहे. मी पुण्यावरून आलेलो आहे, राहायला मी पुण्याला आहे. पुण्यामध्ये प्रसिद्ध नद्या आहेत 2, मुळा मुठा. पाहिलंय का तुम्ही? कोणी तुमच्यापैकी कोण गेलंय का? पुण्याला गेलंय का? मुळा मुठा नद्या आहेत त्या ठिकाणी, मुळा मुठ्या नद्या. एक नदी सिंहगडाच्या तिथून येते, सिंहगडाच्या पायथ्यावरून. तर जेव्हा तुम्ही तिथे एक डॅम आहे खूप मोठा, धरण आहे खडकवासला नावाचा, त्याच्यावर मग पुढे पानशेत, वारसगाव असे धरण आहेत. तर त्या धरणाकडे, त्या धरणाच्या पलीकडे जेव्हा तुम्ही निसर्गाच्या प्रकृतीच्या सान्निध्यात जाताल तेव्हा ती नदी इतकी सुंदर आहे, त्या नदीचं निर्मळ पाणी तुम्ही डायरेक्ट उचलून पिऊ शकता. बरं, इतकं सुंदर ती नदी आहे. परंतु तीच नदी जेव्हा या पुणे शहराच्या मध्यभागी येते, डेक्कनच्या जवळ तुम्ही जाताल, तिथं भिडे पूल वगैरे असे पुल आहेत वेगवेगळे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती नदी बघताल तर त्याच्यातून जो आहे ना, इतका भयंकर दुर्गंध, इतकी भयंकर अशा वाफा निघत असतात, विषारी. 5 मिनिटं कोणी तिथे बसू शकत नाही, थांबू शकत नाही. प्यायची गोष्ट खूप लांब राहिली पाणी, त्याच्यात एखाद्याने नदी म्हणून डुबकी मारावी, त्या ठिकाणी त्या लाल महालाजवळ म्हणा किंवा शनिवार वाड्याजवळ तिथं डुबकी मारावी त्यांनी त्या नदीमध्ये, तो जिवंत बाहेर येणार नाही. जेव्हा ही नदी प्रकृतीच्या सानिध्यात होती किती सुंदर होती. मी जेव्हा नागपूरला आलो, आमचे एकनाथजी आम्हाला घ्यायला आले, रस्त्यामध्ये आपल्याला नदी लागली. काय नदीचं नाव आहे तुम्हाला माहित आहे का? नागपूर या शहराचं नाव नागपूर का पडलं? कोणत्या नदीमुळं? आता त्या नाग नदीचा काय झालेला आहे, नाग नदीचा आता नाग नाला झालेला. काय झालेलं आहे? नाग नाला. कोणी केला? माणसाने केला. कोणी केला? माणसाने केला. प्रकृतीची विल्हेवाट आपण प्रमाणापेक्षा जास्त हे प्लास्टिकचं वावर आहे, हे आहे, ते
सगळ्या हळूहळू सगळ्या जमिनी भंगार होत चाललेल्या आहेत. प्रकृती मया अध्यक्षेन प्रकृती, भगवंतांच्या अध्यक्षतामध्ये जेव्हा प्रकृती असते किती निसर्गरम्य वातावरण, किती सुंदर वातावरण, किती छान वातावरण असते. अशा या दिव्य प्रकृतीची सृष्टी स्वतः भगवंतांनी केली आणि त्याची विल्हेवाट मात्र माणसाने लावली. आणि बघा मजल या माणसाची, कधी कधी तर तो देवावर पण आक्षेप घेतो, म्हणे देवा प्रकृती तर तू छान बनवली पण तुझ्या प्रकृतीमध्ये काही त्रुटी आहेत म्हणे. बघा बुद्धी या माणसाची कधी कधी देवावर सुद्धा तो काय करतो, आरोप लावतो की देवा तू प्रकृतीत सगळं चांगलं केलं पण एक दोन गोष्टी तुझ्या पण चुकल्यावर. असाच एक व्यक्ती होता अतिशहाणा. अतिशहाणा त्याचा बैल काय असतो म्हणे, रिकामाच असतो, नुसतं चगळत असतो. कारण तो शहाणा डोकं काचत बसलेला होतो, याला काय करू नक्की, याला गाण्याला लावू का, शेतात लावू का, गाडीला लावू का, याला लावू. बैलाला काही काम नसतं कारण त्याचा मालक अतिशहाणा असल्यामुळे नुसतं डोकं खाजवत बसलेला असतो. अशा अतिशहाण्या माणसाने देवाच्या सृष्टीमध्ये कमी काढली. काय कमी काढली म्हणे, बघा हा देव काय म्हणे, हा भोपळ्याचा वेल बघा समोरच दिसतोय, दिसतोय का तुम्हाला, भोपळ्याचा वेल. याला भोपळा लागणार. काय लागणार, किती मोठा असतो भोपळा, काशीफळ केवढं मोठं असतं, होईल तेवढं मोठं. एवढा मोठा भोपळा वेलीला लावला. कशाला लावला, वेलीला. ज्या वेलीला आपल्या पायावर बी उभा राहता येत नाही, दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो, अशा अशा या पेंढऱ्या वेलीवर त्यांनी एवढा मोठा काय लावला म्हणे, भोपळा लावला. आणि एवढ्या मोठ्या जामुनीच्या झाडावर, एवढ्या मोठ्या जांभळाच्या झाडावर एवढंसं काय लावलं, जांभूळ लावलं. म्हणजे चुकलं का नाही देवाचं. एवढ्या मोठ्या जांभळाच्या झाडावर एवढंसं काय लावलं, जांभूळ. आणि वेलीवर लावला एवढा मोठा भोपळा. या ठिकाणी देवाचं काय झालं म्हणे, चुकलं. मोठ्या झाडावर मोठं फळ पाहिजे होतं, छोट्या झाडावर छोटं फळ पाहिजे होतं. साधं एवढं बी कळालं नाही म्हणे तुमच्या देवाला. योगायोगाने एके दिवशी रस्त्यात जाता जाता त्याला थकवा आला आणि योगायोगाने एका जांभळाच्या झाडाखालीच बसला. आणि बसल्या बसल्या थोडी तंद्रा आली, म्हणजे थोडं कंबर नीट करतो म्हणून तिथंच आडवा झाला. डोळा लागायला वरून एक पिकलेला जांभूळ त्याच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आपटावा. वरून जांभूळ बरोबर त्याच्या कपाळावर पडला. आणि या ठिकाणी कपाळाच्या मधोमध काय झालं, सगळं काळं निळ झालं हो, सुजून गेला कपाळ त्याचं, सुजून. जांभूळ पडला एवढा मोठा राट्ट दिशेने, एवढ्या वरून 20, 25, 30, 50 फुटावर. त्याच्यानंतर उठून रडू लागला. आपोआप हात जुडले आणि देवाला धन्यवाद देऊ लागला. नास्तिक होता, आस्तिक झाला. काय झाला, आणि म्हणाला, देवा खरंच तुझी सृष्टी धन्य आहे आणि सृष्टी करता तूही धन्य आहे म्हणे. मी कल्पना सुद्धा करू शकत नाही या ठिकाणी जर का काशी फळ असतं तर काय झालं असतं, मी त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. अशी भगवंतांनी सृष्टी बनवली. विश्वोत्पत्त्यादी हे तवे, भगवंत या सृष्टीला बनवणार आहे. बघा भगवंताचं ज्ञान केवढं आहे.